नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत स्प्राउट चॅट. सर्वप्रथम आपण स्प्राउट चॅटसाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथे मी घेतलेले आहे मोड आलेले मूग आणि मोड आलेली मटकी. तर सर्वप्रथम आपण मोड आलेल्या मूग आणि मटकीची उसळ बनवून घेणार आहोत. तर इथे आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी घेतलेलं आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. इथे मी हिरवी कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेतली आहे. तसंच इथे कढीपत्ता घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण मोड आलेल्या मूग आणि मटकीची उसळ बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी थोडं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत. जिरं मोहरी अगदी छान तडतडलं की यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे. कांदा अगदी छानपणे फ्राय करायचा आहे. कांदा फ्राय करतानाच यामध्ये आपण थोडे कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे घालणार आहोत. कांदा कढीपत्ता शेंगदाणे अगदी छानपैकी फ्राय करायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय इथे आपलं कांदा शेंगदाणे कढीपत्ता अगदी छानपैकी फ्राय होत आहे. ते इथे आपल्याला थोडा आता हिंगसुद्धा टाकायचा आहे. मी एक चिमूटभर इथे हिंग टाकला आहे. तसंच आता आपल्याला उसळीसाठी लागणारे मसाले यामध्ये आपण घालून घेणार आहोत. यामध्ये मी 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, तसंच थोडा गरम मसाला टाकला आहे. इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. व हे मसाले आपल्याला अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. हे मसाले फ्राय करताना कढईच्या तळाशी लागू नये म्हणून यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून आपण फ्राय करतेवेळी मसाले कढईच्या तळाशी लागणार नाहीत. तुम्ही पाहू शकताय आपले मसाले अगदी छानपैकी फ्राय होत आहेत. मसाले फ्राय झाले की यामध्ये आपण मोड आलेली मूग आणि मटकी टाकून घेणार आहोत. तसंच चवीनुसार मीठ टाकून आपण मोड आलेली मूग आणि मटकीची उसळ छानपैकी शिजवून घेणार आहोत. इथे आपल्याला स्प्राउट चॅटसाठी आपण जी उसळ बनवणार आहोत ती आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे. इथे आपल्याला ती उसळ थोडी शिजवून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेस मुलं स्प्राउट खाण्यासाठी फार कंटाळा करतात. तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून देऊ शकता. स्प्राउट चाट बनवताना आपण यामध्ये दही, चिंच, कोथिंबीर, बारीक चिरलेली काकडी ह्या सर्व गोष्टींचा आपण यामध्ये यूज करणार आहोत. यामुळे मुलांसाठी ही डिश एकदम हेल्दी ठरेल. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला आवडली आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही पाहू शकताय इथे आपली मूग आणि मटकीची उसळ अगदी छानपैकी फ्राय झाली आहे. तर इथे आपण एका प्लेटमध्ये आलेली मूग आणि मटकीची उसळ घेणार आहोत. यावरती मी टाकते आहे थोडं दही, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली काकडी हे सर्व मी यावर टाकून घेते आहे. तसंच तुम्ही यावरती चिंचेची चटणी, बारीक शेव वगैरे सगळं घालून अगदी छान गार्निश करून मुलांना देऊ शकता. एवढं छान सगळं सजवून मुलांना दिल्यावर मुलं खायला नक्कीच मना करणार नाहीत. मुलं आवडीने खातील. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्प्राउट चॅट बनवून मुलांना खाऊ घाला. मुलांनासुद्धा नक्की आवडेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही पाहू शकताय इथे आपण स्प्राउट चॅटसाठी
काय काय घेतलं आहे. इथे आपण स्प्राउट चाटसाठी मोड आलेले मूग आणि मटकीची उसळ घेतली आहे. त्यावरती आपण दही टाकलं आहे. दह्यासोबत आपण बारीक कांदा, बारीक काकडी आणि बारीक शेव टाकलेली आहे. यामुळे मुलांना नक्कीच आवडेल. तुम्हीसुद्धा करून पहा.